माइंडकर जयंत माइंडकर खर तर दिवसभरामध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना आलेलं उधाण, त्याला कुठेतरी त्यांच्याच राजकीय पक्षांनी दिलेला पूर्णविराम, त्यानंतर मात्र आता सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. मुंबईचा महापौर कोण होणार, त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरामध्ये 29 पैकी जास्तीत जास्त महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने आखलेली रणनीती ही पूर्णपणे यशस्वी ठरल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आता आपण मुंबईविषयी ज्यावेळेला चर्चा करतोय, मुंबईविषयी मला जाणून घ्यायचंय की कशा प्रकारे राजकीय पक्ष एकमेकांना मदत करतील, काही ठिकाणी एकमेकांना अडचणी निर्माण करतील, कशा प्रकारचं राजकारण मुंबईच्या महापौर पदावरून आणि मुंबईच्या महासत्तेवरून सुरू असल्याचं दिसतंय. जयंत माइंडकर, एक तर मुंबईचा महापौर जो कोणी ठरवणार आहे, जी व्यक्ती ठरवणार आहे, ती व्यक्ती सध्या डावोसला आहे. याचं कारण असं आहे की आपण पाहिलं की मुंबईच्या कॅम्पेन मध्ये सुद्धा कुठेही नरेंद्र मोदी, शहा किंवा जे.पी. नड्डा किंवा कोणाचाही योगी आदित्यनाथ, आपण कोणाचाही अंतर्भाव पाहिला नाही. एक खांबी तंबू त्यांनी ठेवलेला होता, असं एक प्रकारे केलेलं होतं की नरेंद्र मोदींनी, कारण एक असं नॅरेटिव्ह झालेला होता की गुजरात यांचं प्राबल्य, गुजरातला आपण काही केंद्राला मुंबई देणार का वगैरे वगैरे. तर नरेंद्र मोदींनी या कॅम्पेन मध्ये कुठलाही बाहेरचा येणार नाही असं मला वाटतं पक्षाला सांगितलेलं असावं. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात पूर्ण धुरा होती. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने जर मुंबईचा महापौर कोण होणार याचं उत्तर एकच आहे. कदाचित कशाला नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी नाव मनात ठरवलं सुद्धा असेल किंवा ते लॉटरीची वाट पाहत असतील आणि लॉटरी नंतर आल्यानंतर ते लगेच नाव अनाऊन्स सुद्धा करतील. पण बाकीच्या ज्या चर्चा आहेत त्यातल्या बऱ्याचशा खारिज झाल्या की उद्धव ठाकरे सपोर्ट करतील का बॉयकॉट करून, किंवा बाळासाहेबांची जन्मशताब्दी म्हणून भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला दिलं जाईल का, कारण बाळासाहेबांच्या तर यातलं काहीही होणार नाही. याचं कारण सरळ शब्दात भाजपला ठाकरेंचं महत्वच कमी करायचं आहे, म्हणूनच त्यांनी उद्धव आणि राज दोघांनाही दूर केलं. अशा परिस्थितीत 1926 ला बाळासाहेबांचा जन्म म्हणून 2026 ला शिवसेनेचा महापौर असावा, हे करून एक प्रकारे त्यांना पुन्हा बाळासाहेबांना मोठा करायचं केलं जाईल. ते त्यांना नको आहे, ते करणार नाहीत. 2.5 वर्ष ते आपल्याच हातात ठेवतील. राहिला प्रश्न आमचं ठाणे तुमचं मुंबई, तर इथे सुद्धा डील करण्याकरता नरेश मस्के किंवा निरंजन डावखरे नसतील. इथे सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ठरवतील. ठाणे कितीही मोठं असलं तरी ठाणे म्हणजे मुंबई नाही. शेवटी मुंबई या 75,000 कोटीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे इथे त्या 29 कॉर्पोरेटर करता ज्या शिंदे सेनेकडे आहेत, त्या 29 कॉर्पोरेटर करता 2.5 वर्षाचं महापौर पद द्यायचं की काय करायचं, हे डील सुद्धा हे देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ठरेल. हे मी याच्याकरता सांगतोय की एकूणच भाजपनी या इलेक्शनमध्ये जी स्ट्रॅटेजी वापरली ती पूर्णपणे एक खांबी तंबू केलेला आहे. म्हणजे अक्षरशः देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्या प्रकारे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महापौर, उपमहापौर किंवा 2.5 वर्ष कोणाला द्यायची हे डील करताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांचाच शब्द हा शेवटचा असेल. बरोबर आहे. मात्र आतापर्यंत देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई महापालिका आणि मुंबई शहराची खरोखर ओळख आहे. इतकी मोठी तिजोरी आणि या तिजोरीवरती आतापर्यंत असलेला प्रशासक, त्यानंतर मात्र महापौर पद आल्यानंतर मुंबईचं जीवनमान बदलवण्यासंदर्भातल्या आणाभाका या निवडणुकीपूर्वीच मतदारांना देण्यात आलेल्या होत्या. बरं, मतदान झालं, निवडणुकीचे निकाल आले, मराठी माणसानंच हरवलं, अशा प्रकारचे अनेक मीम्स आणि तशा प्रकारचे व्हिडिओजही व्हायरल होताना दिसले. मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना खऱ्या अर्थानं विकास अपेक्षित आहे. मुंबईकरांना योग्य असलेल्या सुविधा अपेक्षित आहेत आणि मुंबई महापालिकेचं जर मॉडेल सक्सेसफुल करण्यामध्ये पुढच्या काळामध्ये यश आलं तर तेच मॉडेल इतरत्र राबवण्यासाठी एक मोठा रोड मॅप तयार होणार आहे. या अनुषंगानं या सगळ्या निवडणुका, आणाभाका आणि मिळालेल्या संधीचं सोनं याकडे तुम्ही कसं पाहता?
यांनी केलं पाहिजे तसं. म्हणजे आता एक नेहमीची अशी एक ओरड असते की आणि ती आहे, फॅक्ट आहे, सर्वच महापालिकेत आहे, ते म्हणजे महापौरांना अधिकार नसतात. आपण ज्याच्याकरता चर्चा करत आहोत, महापौर कोण, महापौर कोण, तर या महापौराला मुळात अधिकार नसतात. सरळ शब्दात रबर स्टॅम्प असतो. म्युनिसिपल कमिशनर जे कोणी असतात ते सगळे सांभाळत असतात. आणि महापालिकेचं एक विचित्र स्वरूप असतं. तिथे सगळे नगरसेवक विरुद्ध जणू काही कमिशनर आहे अशा प्रकारचं ते तिथे एक प्रकार स्वरूप असतं. तर महापौरांना अधिकार द्यावेत, तो महापौर खरोखर वाटावा, तो महापौर जोहरान मंदानी, सादिक खान लंडनचा यांच्यासारखा पॉवरफुल असावा, त्यांनी केलेली कामं दिसावीत. कारण एक असं आहे की विचित्रपणा आहे जो आधीपासून गेली 30-40 वर्ष पाहतोय. जेव्हा शिवसेना होती तेव्हा सुद्धा की काय तुम्ही का नाही करत, आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही कारण राज्यात काँग्रेस आहे. मग काँग्रेस गेली, सेना बीजेपी आलं तर वरती तेव्हा पहिल्यांदा काँग्रेस होतं. म्हणजे एक प्रकारे या ट्रिपल इंजिन मध्ये ढकलण्याचा प्रकार आहे. आता हे भाजपला हवं तसं ट्रिपल इंजिन एकाच रंगाचं आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी मुंबईत तसं करून दाखवावं, ते बदल करून दाखवावे. आणि मुख्य म्हणजे महापौरांना ताकद द्यावी. अर्थात ते केवळ मुंबईला देऊ शकत नाही. जर त्यांना महापौराला जर का ताकद द्यायची, हा जर का त्यांनी निर्णय घेतला, तर राज्यातल्या 29 महापौरांना त्यांना ताकद द्यावी लागेल. पुढे त्यांना ते खालपर्यंत नगराध्यक्ष सर्वांना द्यावी लागेल. बरोबर आहे. मात्र जयंत माइंडकरजी, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत आल्यानंतर सगळ्यात मोठी आव्हानं या महायुतीच्या महापौरासमोर काय असू शकतात? कारण गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली अनेक गोष्टी आहेत. महापालिकेला महापौर पद मिळाल्यानंतर त्याच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या कुठल्या गोष्टींना वेग येऊ शकेल, कुठल्या गोष्टींना लागलेला ब्रेक काढून टाकला जाईल, काय वाटतंय? एक तर 2022 नंतर 4 वर्षांच्या गॅपनी इलेक्टेड हे येत आहे पहिल्यांदा. तर त्याच्यामुळे 4 वर्ष भलेही प्रशासक कोणी असेल तरी भाजपला अभिप्रेत तेच सगळं होत होतं. त्याच्यामुळे भाजपला जसं पाहिजे तसंच 4ही वर्ष झालं. आपण एक मानूया की इलेक्टेड यावेळेला 26 पासून 5 वर्ष राहील. आता आव्हान म्हणावी तर मुंबईत तर रोजचीच आव्हान आहे त्याचं. कारण शेवटी मी जेव्हा एखादा रस्ते, रेल्वे असे किंवा पाणी हा जर का प्रश्न सांगायला लागलो तर मी सतत डिबेटमध्ये एक मुद्दा मांडतो आणि तो आपण कधी इग्नोर करू शकत नाही. म्हणजे दर दिवसाला या मुंबई शहरात आजही 1000 माणसं, ज्याला लोंढ्या म्हणतात, ज्याला कधी शिवसेनेकडून परप्रांतीयांचं म्हटलं जातं, तर ज्याला अगदी मी परप्रांतीयांचं याच्याकरता मानत नाही, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा मुंबईत येणारे अनेक जण असतात, देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. पण फॅक्ट अशी आहे की दर दिवसाला मुंबईत 1000 माणसं नवीन येतात. आता यांना एवढ्या लोकांकरता राहण्याची जागा, पाणी, हे या सगळ्या सुविधा मिळू शकतात का? आणि मग हा नवीन येणारा असेल किंवा अगदी एकेकाळी गिरगावातल्या छोट्याशा चाळीत राहणार असेल की ती चाल आपली रूम विकून सरळ एक्सटेंडेड सबब्स मध्ये म्हणजे MMR रिजन मध्ये जातो. आणि मग याला आपण म्हणतो की मराठी माणूस मुंबईतून दूर चालला. प्रश्न असा आहे की मुंबईतली फ्लॅट्सची कॉस्ट कोण अफोर्ड करू शकेल? दुसरी गोष्ट झोपडपट्टीचा प्रश्न, धारावीचा प्रश्न. आता ते धारावीच्या बाबतीत त्यांनी मला वाटतं अदानीलाच ते प्रकल्प दिलेला आहे. हे शेवटी रिडेव्हलपमेंट तुम्हाला केलं पाहिजे. हे होणार आहे का? की त्याच्यामध्ये सुद्धा जो विषय नेहमी मांडला जातोय की कोणा एखाद्या बिल्डरचा फायदा होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, आता आपल्याकडे 6 तलाव आहेत. कॅपॅसिटी मुंबईत येणाऱ्या माणसं लक्षात घेतली तर अजून एखादा तलाव सुद्धा बांधणं आवश्यक आहे. इतका हा हे मोठा सगळं आहे. याचा हिशोब बरोबर आहे जयंत माइंडकरजी. जितक्या मोठ्या प्रमाणावरती भार वाढणार तितक्या मोठ्या प्रमाणातल्या येणाऱ्या लोकांसाठीच्या फॅसिलिटीज आहे का, हा अत्यंत प्रॅक्टिकल विचार आणि त्यावरती आपण चर्चा केली. धन्यवाद जयंत माइंडकरजी. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती तुम्ही विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी धन्यवाद.